नमस्कार शेतकरी बंधूंनो, सध्या हा तांबेरा नावाचा प्रकार जो दिसत आहे त्यामुळे ह्या हळदीच्या शिरा पिवळ्या पडत आहेत। याचं मुख्य कारण असं आहे की हा जो तांबेरा आहे या तांबेरामुळे जे आतमधले झायलम फ्लोएम जे असतात ते ब्लॉक होतात आणि ब्लॉक झाल्यामुळे या शिरा ब्लॉक झाल्यामुळे वर जे जाणार अन्नद्रव्य आहे ते पूर्णपणे बंद होतं आणि बंद झाल्यामुळे हा पानावर पिवळेपणा दिसतो। याची कारण काय आहेत की सकाळी सकाळी जे बादाड पडतं धुकं त्यामुळे या पानावर मॉइश्चर भेटल्यामुळे हे पूर्णपणे याचं प्रमाण वाढत जातं। नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर केल्यामुळे जास्त प्रमाणात हे वाढत जातं। नंबर 2, याची उपाययोजना काय आहे तर सकाळी सकाळी जे काही धुई पडते तर त्यासाठी कॉन्टॅक्ट बुरशीनाशक कुठलं पण जड 78 असेल, मेन्कोजेब असेल, झिनेब असेल, तुमचं प्रोपिनेब असेल, तर हे जे कंटेंट्स आहेत ही सकाळी सकाळी जेव्हा आपण पानावर स्प्रे करतो त्याचा एक संरक्षणात्मक लेयर तयार होतो आणि तो लेयर तयार झाल्यामुळे जे आतमध्ये बुरशीचा शिरकाव आहे तो पानामध्ये शिरत नाही। दुसरं एक कारण आहे त्यामध्ये की यामध्ये आता सध्या 150 दिवसाच्या नंतर झाडामध्ये ज्या उपाययोजना करायच्या आहेत कंदवाढीसाठी, आता हे बघू शकता आपण, याला पूर्ण नियोजन जे आहे हे 150 दिवस या प्लॉटला पूर्ण झालेले आहेत। तर 150 दिवसानंतर ह्या शेंगा वाढीसाठी स्फुरदयुक्त खताचा वापर करायचा आहे। स्फुरदयुक्त अधिक पालाशयुक्त, पालाशचं प्रमाण हे जास्त जायला नको, त्यामुळे प्लॉट थांबून जाईल आणि प्लॉट थांबल्यामुळे ही शेंगांची फक्त जाडी होईल, लांबी होणार नाही। चुनखडीयुक्त जमीन असेल, समजा अशी जर चुनखडी असेल त्या जमिनीमध्ये, तर अशा ठिकाणी कॅल्शियमयुक्त खताचा वापर करणं टाळा, जेणेकरून हा पिवळेपणा जो आहे तो वाढत जाईल। चुनखडीयुक्त जमिनीमध्ये फेरस या 6% फेरस असेल याचा उपयोग करा आणि जसं की स्फुरदयुक्त खतामध्ये 006020 आहे, म्हणजे पोटॅशचं जे प्रमाण आहे ते खूप कमी आहे, त्यामध्ये फक्त फॉस्फरसचं प्रमाण आहे, तर त्यामुळे शेंगांची जी लांबी आहे ती वाढेल। आणि त्यामध्ये सल्फर पण आहे, 2.8% सल्फर आहे। सल्फरमुळे जे थंडीमुळे प्लॉट थांबला असेल तर तो प्लॉट जागेवर येण्यासाठी मदत होईल। आणि हे जे पिवळेपणा आहे हे तांबेरा जो वाढत आहे या तांबेऱ्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट बुरशीनाशक अधिक सिस्टेमिक बुरशीनाशक दोन्हीचं कॉम्बिनेशन घेऊ शकता। त्याचबरोबर हे जे पिवळेपणा येत आहे त्यासाठी मॅग्नेशियम सल्फेट एकरी 5 किलो प्रति एकरला तुम्ही ठिबकद्वारे देऊ शकता। धन्यवाद।